रामकृष्ण हरी. तर चला आज आपण पाहू 15 नोव्हेंबरचे निफ्टी 50चे ॲनालिसिस. आधी आपण 12 तारखेला मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिलं ते पाहूया. 12 तारखेला मार्केटला इथं जो लिक्विडिटी झोन होता 26,640च्या आसपास हा आला आणि त्याच्या खाली एक पीजी होता, बरोबर आहे. मार्केटने ह्याला ब्रेकआउट दिला. ज्यावेळेस मार्केटने याची लिक्विडिटी घेतली असती त्यावेळेस मार्केट एक स्ट्रॉंग प्रकारे डाऊन आलं असतं, पण मार्केटने काय केलं, इथं एफ पीजीला ब्रेकआउट दिला, थोडं सस्टेन केलं, मार्केट 100 पॉईंट डाऊन आलं आणि मार्केट परत रिट्रेस झालं आणि जवळजवळ जो लिक्विडिटी झोन होता आपला मार्केटचा कोणता 26,040चा, त्याच्या आसपास जवळजवळ मार्केट 2 तास सस्टेन झाले. जर मार्केटला वर जायचं असेल तर मार्केटला ब्रेक करून वर गेलं असतं, पण मार्केट जवळजवळ 2 तास सस्टेन झालं ह्या लेवलला इथं आणि इथं एक ब्रेकआउट दाखवला. ब्रेकआउट देऊन मार्केट परत डाऊन साईडला आलं, बरोबर आहे. तर हे जे दिसतं मार्केटला ह्या लेवलला स्ट्रॉंग लिक्विडिटी पडलेली आहे सध्याच्या. मार्केट हे लिक्विडिटी हँड करण्यासाठी 15 तारखेला येऊ शकतं, बरोबर आहे. तर आपण आता पाहू 15 तारखेला मार्केट कशा प्रकारे मोमेंटम देऊ शकते. 15 तारखेला मार्केट शक्यतो गॅप डाऊन ओपन होण्याचे चान्सेस आहेत, भरपूर चान्सेस आहेत गॅप डाऊन होण्याचे. आणि मी म्हणतो म्हणून काय तुम्ही ट्रेड घेऊ नका. तुमचे जे पण फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांच्याशी चर्चा करून ट्रेड तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. ह्या लेवल तुम्ही वर्क करू शकता, कारण मी काय सेबी रजिस्टर ॲनालाइज करणार नाही आहे, त्याच्यामुळं म्हणून म्हणतोय. तर चला भाऊ 15 तारखेचे मार्केटचे ॲनालिसिस. जर मार्केटला आता इथं लिक्विडिटी झोन आहे, सपोर्ट पण नाही आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स पण नाही आहे, एरियात एक स्ट्रॉंग लिक्विडिटी आहेत सगळ्या. आता इथं बघितलं तर इथं हायची लिक्विडिटी पडलेली आहे, इथं लोची लिक्विडिटी पडलेली, हा पण लिक्विडिटी रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप ओपन झालं आणि इथली जर लिक्विडिटी ग्रॅप करत असेल 26,057ची, तर मार्केट ट्राय करणार 26,015ची लिक्विडिटी घेण्यासाठी. आणि जर मार्केटने ह्या लेवलला ब्रेक केलं तर मार्केट ट्राय करणार वरच्या साईडला 26,080ची ही लिक्विडिटी सिप करण्याची. इथून लिक्विडिटी सिप केली तर मार्केट स्ट्रॉंगली डाऊन येणार 26,015च्या आसपास, बरोबर आहे. तर हे लिक्विडिटी झोन आहेत, हे रिजेक्शन झोन आहेत मार्केटला. नॉर्मल रिजेक्शन येतं पण लई मोठे येत नाही, लिक्विडिटी झोन आहेत सगळे. जर मार्केटने 26,000 म्हणजे फ्लॅट ओपन झाली तर इथून डाऊन आलं 26,015 ह्याची जर लिक्विडिटी घेतली तर मार्केट ट्राय करणार 26,057ची लिक्विडिटी घेण्यासाठी. एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे. जर मार्केटने 26,015 ही जर ब्रेक केली लेवल, आणि लिक्विडिटी ब्रेक म्हणजे रन करणार एवढं लक्षात ठेवा लेवल. जरी मार्केट वर येत असेल तर हा ट्रॅप आहे, किंवा ही जरी ब्रेक केली आणि मार्केट डाऊन येत असेल तर हा थोडासा ट्रॅप आहे. मार्केट जाणार आहे अल्टिमेटली वरच्या साईडला, कारण हा ट्रॅप आहे. कारण मार्केटने ज्यावेळेस लिक्विडिटी झोन म्हणजे आपण लेवल आहेत लिक्विडिटीचे, ज्यावेळेस मार्केट ब्रेक करतं त्यावेळेस मार्केट ते लिक्विडिटी रन करण्याचा ट्राय करतं. तर नंतर मार्केट त्याच्या ऑपोजिट जात असेल तो एक ट्रॅप असतो, हे लक्षात ठेवा. जर मार्केटने 26,015 ही जी लेवल दिसते आपल्याला, पण ती ही वाली जर लेवल ब्रेक केली तर मार्केट ट्राय काय करू शकतं, डाऊन साईडला येण्याचं. कुठं 25,949 ह्या लेवलला. इथं मार्केट डायरेक्ट ह्या लेवलला येण्याचा ट्राय करतो. हा पण लिक्विडिटी सपोर्ट आहे. मार्केटने तर थोडं रिजेक्शन बघायला भेटू शकतं. रिजेक्शन भेटलं तर लिक्विडिटी सेव्ह करून, रिजेक्शन भेटलं तर इथं सपोर्ट रेजिस्टन्स असेल किंवा इथं मार्केट त्याला ट्रॅप करून डाऊन येऊ शकतं, बरोबर आहे. परंतु जर मार्केटने 25,949 ही लेवल ब्रेक केली, मार्केट अजून डाऊन येऊ शकतं 25,891च्या आसपास. कुठं ह्या लेवलला. हा पण लोची लिक्विडिटी मार्केटला 25,891च्या आसपास, बरोबर. ते पण लिक्विडिटीच आहे. जरी मार्केट लिक्विडिटी सिप केली थोडंसं वर येणार, रेजिस्टन्स घेऊन मार्केट डाऊन येणार. पण मार्केटने ब्रेक केली तर मार्केट डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत अजून मार्केटला. तिथून मग लय मोठा सपोर्ट आहे मार्केटला. एक्झॅक्ट सपोर्ट मार्केटला 25,700 एवढं लक्षात ठेवा. हा वाला हे जे 25,728 जी लेवल आहे ती एफ जी, जरी मार्केटला या लेवलवरून लिक्विडिटी घेतली अशी
सपोर्ट केलं, थोडंसं सस्टेन केलं, मार्केट डाऊन जात असेल तर हा ट्रॅप एवढं लक्षात ठेवा. या लेवल मार्केट ह्या लेवलची लिक्विडिटी घेणार 25,700 इथून मार्केटला मिनिमम 200 ते 250 ते 300 पॉईंट आपल्याला ह्या लेवलवरून 25,705 या लेवलवरून मार्केटला आपल्याला एक चांगल्या प्रकारे मुवमेंटम बघायला भेटू शकतो. एवढं लक्षात ठेवा. समजलं. जर मार्केट ह्या लेवलला पण ब्रेक करत असेल 25,728 ह्या लेवलला आपला ट्रेड बनत नाही, एवढं लक्षात ठेवा. हे फक्त कन्फर्मेशन लेवल आहे. इथून जरी ब्रेक केली तरी काही विचार करू नका. आपले खरी लेवल 25,706 ते 25,705 ही. जर मार्केट हे लेवल ब्रेक करून डाऊन आलं तर इथं मार्केटने जर ब्रेकआउट दिला तर मार्केट टोटल डाऊन जाणार, एवढं लक्षात ठेवा. मार्केट इथं ब्रेकआउट देऊन अप साईड येण्याचा ट्राय करतं, कारण मार्केटला लिक्विडिटी पाहिजे असते, बरोबर आहे. तर असा विषय 25,700च्या आसपासचा. जर ह्याला ब्रेक केलं मार्केट अल्टिमेटली काय डाऊनच जाणार सरसर, पण हा मार्केट सरळ सरळ जाऊ शकत नाही. मार्केटला लिक्विडिटी पाहिजे. फेक ब्रेकआउट दाखवून मार्केट वर येणार, लिक्विडिटी क्रिएट करणार, सरळ डाऊन जाणार, एवढं लक्षात ठेवा. 25,700 एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे मार्केटला. इथूनच मार्केट रिव्हर्स होऊ शकतं, अप साईडला जाऊ शकतं. जर ब्रेक झालं तर मार्केट डाऊन जाणार आहे. 25,700 लेवल लक्षात ठेवा, बरोबर. आता हे झालं सगळं डाऊन साईडच्या लेवल. आपण अप साईडचे पण लेवल्स पाहू थोड्याशा. शक्यतो मार्केट 15 तारखेला गॅप डाऊन ओपन होण्याचे चान्सेस आहे, तेवढं लक्षात ठेवा. जर मार्केट 26,080 ही जी लेवल आहे ह्याला ब्रेकआउट करून वरच्या साईडला सस्टेन करत असेल तर मार्केट अप साईडला जाऊ शकतं. अप साईडचं रेजिस्टन्स बराच दूर आहे मार्केटला. डायरेक्ट अप साईडला मार्केटला रेजिस्टन्स आहे 26,197च्या आसपास. हा पण लिक्विडिटी सपोर्ट आहे, मार्केट रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर मार्केटला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटचा वरच्या साईडला 26,277चा, बरोबर आहे. पण हे कन्फर्मेशन लेवल आहे. आपले रेजिस्टन्स 26,289 ही जो रेजिस्टन्स हा एक स्ट्रॉंग आहे. इथून एक रिजेक्शन बघायला भेटू शकते 150 ते 200 पॉईंटचं. 26,289 ही जी लेवल आहे ह्या लेवलवर जर मार्केटने इथं स्ट्रॉंग सपोर्ट बनवला असेल तर मार्केट काय करणार, तिथे येणार. इथूनच मार्केट रिजेक्शन जाणार. पण इथून मार्केटने लिक्विडिटी बनवली असेल तर मार्केट 150 ते 200 पॉईंट डाऊन जाऊ शकतं. जर लिक्विडिटी बनवली असेल आणि जर मार्केटने सपोर्ट बनवला असेल तर मार्केट वर जाणार. मग 150 ते 200 पॉईंटचं रिजेक्शन बघायला भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. 25,289च्या आसपासवरून, सॉरी 26,289च्या वरून. विचार करून मार्केटला थोडासा गॅप अप होण्यासाठी चालू तर मार्केट काय करू शकतं. जर मार्केट ह्या लेवलच्या म्हणजे 26,057 मध्ये किंवा 26,080च्या वर ओपन झालं आणि इथून जर मार्केटला रिजेक्शन मिळालं, मार्केट सरळ सरळ डाऊन येणार आहे 26,115च्या आसपास, हे लक्षात ठेवा. कारण ही लेवल वर्क करणार नाही मग, कारण लिक्विडिटी ऑलरेडी मार्केटने गॅप अप ओपन झालं म्हणजे लिक्विडिटी उचललेली आहे. 26,057 एवढं लक्षात ठेवा, ट्राय करू शकता. आणि जर मार्केट ह्या लेवलवरून जर रिजेक्शन नसेल भेटत मार्केटला किंवा ह्या लेवलवरून तर मार्केट अप साईडला जाणार आहे, एवढे लक्षात ठेवा. ह्या झाला गॅप अपचा विषय, नॉर्मल गॅप अपचा. आणि आता जर आपण बाहेर थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट काय करू शकतं. म्हणजे आता मार्केटला क्लोजिंग 26,046 ह्याच्या आसपास जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं इथून आणि मार्केटला जर समजा 26,015च्या खाली गॅप डाऊन ओपन झालं मार्केटला इथून जर ब्रेकआउट भेटला आणि मार्केट दुसरी नेक्स्ट कॅन्डल वरच्या साईडला मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस, परंतु मार्केटने याला ब्रेकआउट दिला आणि परत मार्केट नेक्स्ट कॅन्डल खाली येऊन इथं क्लोजिंग दिली तर मार्केट इथून डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस, कारण मार्केट 26,015वर मार्केटला रिजेक्शन भेटत आहे, सरळ सरळ दिसते आपल्याला, बरोबर आहे. लेवलवर तशाच प्रकारे ट्रेड करायचं. आणि जरी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं जरी ह्या लेवलवरून रिजेक्शन भेटत असेल तर मार्केट डाऊन जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप डाऊन ओपन झालं 0,47 947 ह्या लेवलच्या आसपास 25,949 ह्या लेवलच्या आसपास जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालंच तर काय करायचं, तर मार्केटला सरळ सरळ
इथून जर मार्केटला वरच्या साईडला रिजेक्शन भेटत असेल, इथून जर रिजेक्शन भेटत असेल मार्केट अप जाणार आहे. परंतु इथं 1-2 सिनारिओ बनतात, इथं लक्षात ठेवा. मार्केट सरळ जर वर आलं असेल तर 0.618चा एरिया लावा, बरोबर आहे. 0.618चा एरिया लावला तर मार्केट याला काय करतं, ब्रेकआउट जरी दिला तरी वरच्या साईडला ट्रेडला बसू नका, कारण मार्केट थोडंसं सस्टेन करतं, मार्केट डाऊन येतं. किंवा मार्केटने इथं लिक्विडिटी घेतली 0.618 एरियाची, तरी मार्केट काय करतं, थोडं सस्टेन जरी करत असं वर जाऊन, तर मार्केट अल्टिमेटली डाऊन येणार आहे. ज्यावेळेस मार्केटचे जे फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल किंवा 3 मिनिटची कॅन्डल त्याचा लो आहे, तो लोची लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केटला डाऊनला येतं. पण मार्केट सरळ वर आलेलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि जर मार्केट झिगझॅग पद्धतीने असं वर येत असेल तर मार्केटने ऑलरेडी सपोर्ट घेतलेला आहे, त्यामुळे मार्केट 0.618चा एरिया तो वर करणार नाही, मार्केट वरच जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तसंच जर मार्केट 25,949 जी लेवल दिसते हे वाली, इथून मार्केट काय करू शकतं, जर रिजेक्शन भेटत असेल डाऊन साईडला तर मार्केट डाऊनच जाणार आहे 25,891च्या आसपास, बरोबर आहे, ह्या लेवलच्या आसपास, एवढं लक्षात ठेवा. आणि जर मार्केट 25,891च्या आसपास गॅप डाऊन ओपन होत असेल, मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा किती पण असेल इथून, आणि जर वरच्या साईडला रिजेक्शन भेटत असेल तर मार्केट वर जाणार आहे. मग 0.618चा एरिया लावा, तिथून रिजेक्शन, मार्केट डाऊन, बरोबर आहे. आणि जर झिगझॅग पद्धतीने जात असेल असं ह्याच्यावरच असं थोडं सस्टेन करत असेल, ह्याच्यावर ऑलरेडी मार्केटने सपोर्ट बनवला, मार्केट अपच जाणार आहे, हे आहे, बरोबर आहे. हे होतं बघण्यासारखं. जर मार्केटला 25,891 ह्या लेवलला जर रिजेक्शन भेटत असेल तर मार्केट डाऊन जाणार, डाऊन साईडचं रिजेक्शन भेटत असेल ह्याच्यावर किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊन ह्याच्याच आसपास गॅप डाऊन ओपन झालं मार्केट, तर हे लेवल बघण्यासारखे आहेत. आणि जर मार्केट ह्याच्या आसपास कुठंच नाही ओपन झालं, लेवलच्या आपल्या कुठल्याच लेवलच्या आसपास ओपन जर मार्केट होत नसेल आणि मध्येच कुठं ओपन झालं तर इथं अजून एक बघण्यासारखा सिनारिओ बनतो. समजा मार्केट इथं आपल्याला लेवल नाही आहे, फर्स्ट 3 मिनिटची कॅन्डल लावा, त्याचा हाय लो मार्क करून घ्या. मार्केट जर लो लिक्विडिटी स्वीप करत असेल तर मार्केट वर जाणार आहे, हायची लिक्विडिटी स्वीप करत असेल मार्केट डाऊन जाणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आपल्याला सपोर्ट पण नाही, रेजिस्टन्स पण नाही, ज्यावेळेस लेवल नाही अशा ठिकाणी, समजलं. तर आपण आता थोडं पाहू गॅप अपचा विषय. 100 पॉईंटपेक्षा मोर दॅन शक्यतो कमी आहे, तरी पाहू. आता इथं मार्केटला वरच्या साईडला काही रेजिस्टन्स नाही आहेत, त्याच्यामुळे मार्केट काय करू शकतं, इथं 100 पॉईंट पेक्षा गॅप ओपन झालं, लिक्विडिटीला ही हाय मार्क करा, लो मार्क करा. लोची लिक्विडिटी घेत असेल तर मार्केट वर जाणार आहे, हायची लिक्विडिटी घेत असेल तर मार्केट डाऊन येणार. जर हाय ब्रेक करत असेल तर वर जाणार आहे, लो ब्रेक करत असेल तर डाऊन जाणार आहे, हे तर क्लिअर आहे. जर मार्केट डाऊन येत असेल तर सरळ आलं 0.618चा एरिया लावा, थोडं सस्टेन करून मार्केट वर जाणार आहे. जर झिगझॅग आलं तर 0.61चा एरिया नाही वर्क करत, इथंच मार्केटने ऑलरेडी रेजिस्टन्स घेतला, मार्केट डाऊन जाणार आहे. हे होतं 15 तारखेच्या निफ्टी 50चे ॲनालिसिस. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, व्हिडिओ लाईक करत चला आणि शेअर करत चला. परत एकदा तुम्ही थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.